बॅटिंग आणि ही इनिंग चांगला खेळला आणि तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकतायत सुमित श्रीधर पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आले. अजय, काय म्हणशील? चांगली मॅच पाहायला मिळाली. कुठेतरी विकेट जात होते परंतु तू विकेटवर उभा राहिला. मोठी धावसंख्या होती आणि ती धावसंख्या ती पूर्ण केली. काय म्हणशील? चांगलं वाटतंय. एक मॅच जिंकले, आता नेक्स्ट मॅच बघू. शेवट चेंडू आणि 1 रन्स म्हणजे किती कॉन्फिडन्स होता तुला? एक बॉल एक तो काढेल मी. नक्कीच 1 बॉल 1 नेहमीच आपण पाहतोय कॉन्फिडन्स होता आणि त्याचमुळे ही 1 रन्स नक्कीच काढली गेली. या आगवणकर टीम आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी जाऊया. मॅच सुरू होते. जिथे मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपल्या समालोचनामध्ये आपण थोडासा फेरबदल करतोय. बोलूया दीपकजी संके सरांना. तर दैसर संघ 12 खेळाडू पाठवा. त्यांच्याकडे 12 नाहीच आहेत, 90 आलेत म्हणे. अपील आणि पहिल्या चेंडू गडी बाद. गुड फील्ड कव्हरच्या क्षेत्रामध्ये केलं आणि पहिला गडी बाद झालेत. बॅटर प्रथमेश आहे. चला नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो प्रथमेश. आगवणकर गेली ना, जशी समुद्राला आलेली भरती कशी ओटी होते, खाजण खाली होते, तशा पद्धतीचं खाजण पूर्ण खाली होताना बघत आहात. पुन्हा हलक्यापणे खेळून काढलाय. कव्हरच्या सीझनला 1 धाव बघायला मिळते. खातं उघडलं. फायटर धुडी पूजा काय गाजवलं त्या संघाने. आता नवोदित खेळाडू खूप आहेत. बऱ्याचशा जुन्या खेळाडू नाही आहे, त्याच्याकडे प्लेअरच नाही धावा. सर ओ जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा चान्स. धावबाचा थ्रो बघायला मिळतोय. ओ इथे बाकी घालवला चान्स. मेहुला मोका होता आउट करण्याचा. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळालं. गोलंदाज तुम्ही बघत आहेत ते निमेश मेनू नावाने परिचित असणारे. ह्या खेळाडूकडे खूप क्लास आहे, दर्जा आहे आणि नेहमीच मैदानावर अटॅकिंग करत असतात. गोलंदाज काय क्रिकेट खेळत ते लोक आणि फिल्डिंगमध्ये 1 नंबर तुम्ही बघत असतात. गेल्या वर्षीच या वर्षी आपण मेनूकडनं बघितलं 3 चौकार अडवले होते आणि नवोदितांनी ना त्यांच्याकडून शिकायला पाहिजेत. मला फाई खार इथे असं काही नाही आहेत. आज एवढे टॅलेंटेड खेळाडू आहेत दैसर गावामध्ये. आज ओ जबरदस्त बॅकफुटला जाऊन चेंडू टॅप केला. सरळ चेंडू निघून जातो. पॉईंट तर झाला. 4 धावा. खडखडी चौकार. अमित नावाचा बॅटर आहे. ओ यस, पूरे बोईसर की वीडियो एडिट करते. बहुत सारे रील उनके हमने देखे हैं. चांगला चेंडू खेळलेत पण त्याहीपेक्षा सुंदर फिल्डिंग. धावबाचा चान्स. इथे बाकी चेंडू सुटते. पंच खुणावतात या थडंपार. अजय पंचाने घेतला DRS. चल रनआउट आहेत. गडी बाद झालाय. भरपूर पुढे होता. इथून देखील आपण बघितलं. षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 6 आणि गडी बाद झालेत ते 2. न्यू बॅटर
सौरभ भाई उनमें छपता है, बहुत सारे नए नए खिलाड़ी हैं। धोड़ी पूजा फाइटर की बात करेंगे। 2 ओवर की टूर्नामेंट इस साल में देखी थी, एक टीवीएम के ग्राउंड के ऊपर अवध प्रीमियर लीग, जहाँ आपके सरावली की पूरी ग्राम पंचायत बहुत ही बढ़िया एक तो हुई थी अपने खैरा फाटक पे। क्या ओवराम के खिलाड़ी आपके पास है, बहुत बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। गोलंदाज बघायला मिळते। चेंडू रटवलाय, डिक्लेअर झोनमध्ये जातोय, 7 धावा झाल्यात। प्रथम स्ट्राईकवर दीपेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। जबरदस्त शॉट आणि इथे बाकी मोक्याच्या क्षणी पाय टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून जातो कव्हरच्या रिझनला। 4 धावा, खडखडीत चौकार। धावसंख्या 4 निवड, स्कोर 11। ओ झेल बाद, चेंडू पडण्याचा वेगाने वरती आला, वरती आला, थोडासा कट झाला, कट करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ यष्टीराच्या हातामध्ये झेल। तर तिसऱ्या गडी तंबूत जातोय। नवीन बॅट्स आले अंकित। सर्व नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात। न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळते अंकित। जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते दहिसर संघाकडनं। एज एज टेकन अँड कॅच, गुड कॅच। इथे बाकी चौथा विकेट तंबूत पडतो। जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहात। दीपेश न्यू बॅटर, खरोखर सांगितलं पण अनेक अनेक नवोदित खेळाडू बघायला मिळतात। आता बाकी गेलेत ते कोण आहे नया बॅटर नाम? रोनक है नाम। पहिल्या चेंडू चांगली धावसंख्या बघायला मिळेल, 1 धाव बघायला मिळेल। हे लेदर क्रिकेटर आहेत। ओ अतिशय सुंदर षटक हाताळलाय, 2 षटकं संपलीत, फलकावर धावा लागल्यात 12, गडी बाद झाले 4। धोडी पूजा फायटर संघ खेळत असताना 2 षटकं 12 धावा 4। ओ चेंडू लेफ्टच्या बाहेरचा तर खुणा होता, दिसते व्हाईट बॉल। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 13। जबरदस्त ड्राईव्ह केला, इथे बाकी धावाचा चान्स आणि गडी बाद। पण शेटाच्या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे, जेवढे देखील चेंडू खेळला, चांगला ड्राईव्ह खेळला। आता बाकी अजून एक नवीन बॅट्समन बघायला मिळतो, सुजित। 5 गडी बाद झालेत। आपण बघ ओ चान्स होता हातात।
पुन्हा भावेश. क्लीन बॉल आणि अशा पण 6वा गडी तंबूत जातोय. 6वा गडी तंबूत जातोय. विकास माछी यहाँ ये कहाँ से माछी आया? ये धोड़ी पूजा के माछी है. सभी नई खिलाडी आहे. खऱ्या अर्थाने बघितलं एक काळ काय धोडी पूजा फायटरने गाजवलं. आता ते सर्व खेळाडू नाहीसे झालेत. नवोदित खेळाडू बघायला मिळत आहेत. 6 गडी बाद झालेत. मोठा फटका खेळायचा होता. धावबाचा चान्स दरम्यान खूप चांगलं षटक हाताळत आहेत. विकास माछीचा खूप मोठा फॅन आहे हा माछी. गुड फिल्डिंग. इथे बाकी 3 षटकं संपलीत. 15 धावा. पहिल्याच मॅच होती. चांगला खेळ. काय नाव मॅचचं? ध्रुव. काय जबरदस्त फटका बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूपर्यंत एज लागली. चेंडू सरळ केलाय. गोलंदाजीच्या हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये 19 धावा आहेत. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. नो बॉल. नो डाऊट. खूप पुढे पडलाय बॉल. नो बॉल. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते 20. चार धावा. खणखणीत चौकार. 1 बाउन्स पडल्यानंतर निघून गेलाय. फुल टच चेंडू. गुड बॅटिंग. बघा ऍक्शन रिपोर्ट आपण बघू शकता कशा चौका बघायला मिळाला. सौरभ चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 वरती धावबाद झालेत. धावसंख्या होते 25. शेवटचा चेंडू. श्रीनाथ 7 गडी बाद. शेवटची जोड़ी है. क्या श्रीनाथ आज अपना नंबर लग गया. यूट्यूब में चमक गए. पालघर बॉक्स वगैरह रजिस्टर्ड हो गए. सीनियर है. बहुत पीछे है मगर बैटिंग करने. श्रीनाथ. गुड फील्डिंग. 2 धावांनी ही धावसंख्या होती ती. 27-28 धावा विजयासाठी करायची आहेत. अठ्ठावीस धावा विजयासाठी करायचे आहेत.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या दोन पंच जागा घ्या. 28 धावा विजयासाठी करायचे. दोन्ही भावंड जातात. एकाशीला भावेश आणि एकाशीला निमेश. आणि श्रीनाथ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अनेक वर्ष ज्याने सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलेत दैसर संघाचे विद्यमान जुने खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला निमेश आणि एका साईडला भावेश. दोन्ही अष्टपैलू खेळाडू. सातत्यपूर्ण आपल्या नावाचा दबदबा अंडरआर्म ऑफ क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. श्रीनाथ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आज जर विचार केला तर आज मुलं नाही आहेत पण नवीन संघ घेऊन देखील आलेत. ते कौतुक करायला पाहिजे धोडीपूजा फायटर संघाचं. कितने यादें जुड़ी हुई है. जो आपने टूर्नामेंट जीता था तभी हम खाली दर्शक बन के आते थे, कमेंट्री करते ही नहीं थे. ओवर का करते थे, अंडर का नहीं करते थे. वो हारमोनी के ग्राउंड की जो मैच था ना डॉन बॉस्को के उधर, जबरदस्त मैच जीता था आपने. फाइनल हारा था ना. हाँ बराबर 3 गेंदों में 1 रन और नहीं बना पाया. उसके ऊपर सेमीफाइनल में आपने बहुत ही बेहतरीन जीता था. कई सारे यादें हैं. उस जमाने में ज़्यादा प्राइस नहीं था, यूट्यूब भी नहीं थी, तभी बहुत खिलाड़ी थे आपके पास. हाँ या कमल और विकास. हाँ राकेश परदेशी, दशरथ भी खुद खेलते थे. वो ज़माना ही अलग था. प्राइस बहुत कम रहते थे मगर मैच आहा. पीछे लैंप लगा के 2 बांबू डालते थे. सदाविया श्रीनाथ बघायला मिळतोय. 28 विजयासाठी करायचे. स्ट्राईकवर आहे निमेश, नॉन स्ट्राईकला भावेश. बॅकफुटला गेल्या हलक्यात घेऊन गेले. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने आपलं खातं उघडलं निमेशनी. भावेशकडे क्षमताच आहे नो डाऊट. एक चांगला बॅटर म्हणून आपण अनेक वेळा बघितलं. दोन्ही भावंड, 3 भावंड ॲक्च्युली आहेत, आज एक नाही आहे. पण खरं करताना खूप चांगले क्रिकेट गाजवलं आहे. बघा कशा पद्धतीने सिन्सिअर क्रिकेट भेटतात. आणि विदाऊट प्रॅक्टिस दोन्ही संघ आहेत. कोणत्याच संघाची प्रॅक्टिस नाही. ना दैसरकर खेळते ना धोडीपूजा फाइटर खेळते. विदाऊट प्रॅक्टिस खेळत असताना प्रदीर्घ अनुभव जो उनके पास है, बिल्कुल अनुभव के साथ खेळते हुए. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हलक्या बॅटिंग खेळला. चेंडूला खेळला. इथे बाकी छोट्या चेंडूच्या खेळीचा जबरदस्त क्षेत्ररक्षण केला. गुड फील्ड. आणि इथे पाहायला मिळाला तो खेळाडू विकास माची. ये विकास माची जूनियर है, ये विकास माची सीनियर है और ये विकास माची फाइटर प्लेयर के है. बहुत ही चतुरस्त, बढ़िया फील्डिंग. विकास रघुवंशी है, इनका नाम विकास है और विकास माची के बहुत ही बड़े फैन है. पुन्हा श्रीनाथ गोलंदाजी करतोय. चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा खानकडे. चेवढा 22च्या बॅटी तुम्हाला बघायला मिळतोय. बॅकफुटला गेले, चेंडूला पंच केलं आणि पहिल्या षटकाचं समापन 9 धावा फरकावर लागतात की अजून एक चेंडू बाकी आहे. ओव्हर झालाय. 9 धावा बघायला मिळतात. 28 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. दोन्ही भावंड खऱ्या अर्थाने या खेळाडूंचा विचार केला ना, आपल्या गावासाठी प्रदीर्घ क्रिकेटची सेवा केली. आपल्या गावाचं नाव दबदबा निर्माण केलं दैसरकरांचं. आणि ज्या पद्धतीने उमद्या काळात असताना असंख्य स्पर्धा गाजवण्याचं काम या दोन्ही खेळाडूंनी केलं आहे. चला घाई करा. नऊ धावा झाल्यात. दिलीप नावाचा ये भी खिलाड़ी पुराने हैं, कई सालों से खेल रहे दिलीप. चेंडू 19 धावाची आवश्यकता विजयासाठी. सॉरी दिलीप धोडी नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. टाइमर ऑन है और कृपया देखना है आपको. सतरा चेंडू 19 धावाची गरज.
बिल्कुल आप लाइन के पीछे टच करके अपने जो कूद लगाई थी वो थी, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बघा रिप्ले में भी आपको दिखाई देती है, ये देखो किस तरफ से बिल्कुल पैर आपका, उसके बाद आप बाहर आए। क्लीन बोल्ड। दिलीप जानते हैं किस तरह से गेंदबाजी करना है। दिलीप धोड़ी हुई जणू बॅटर, चला बॅट्समन निघा लवकर। ऋतिक घरात नावाचे खेळाडू बघायला मिळत आहेत। अपकमिंग यंग टॅलेंट, खूप अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडनं। ओ अतिशय सुंदर शॉट तुम्हाला बघायला मिळाला। एक धाव बघायला मिळते, एका धावांची धावसंख्या 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। इथे सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, खणखणी चौका। नवीन खेळाडू पहिल्यांदा स्पर्धेमध्ये खेळा, पण ज्या पद्धतीने प्रयत्न करतो, इनको खिलाते रहिए, अगर ये खिलाते रहेंगे तो ये बच्चा बनेगा, क्योंकि जिस तरह से पहले 2 रन उन्होंने बनाए थे ना, वाकई उनकी मैं काबिल तारीफ करूंगा। धावसंख्या 1 ने वाढते, 19 धावा होत आहेत। 12 चेंडू 9 धावा, 12 गेंदों में 9 रन जीत के लिए बताने हैं। हे जसं तुमचं सेकंद वाचतात ना, जसं वाटतं ICU रूम मध्ये आपले आहेत, पूर्ण ते चाललंय तशा पद्धतीने सतत 1 महिना वडिलांबरोबर मी होतो, तीच परिस्थिती होती। सेकंदाला खाली जायचं, सेकंदाला वर यायचं। जिन्होंने बढ़िया बैटिंग भी आज की थी सौरभ। 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता। एज लागून गेला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते। 20 धावा फलकावर लागल्यात, अजून देखील 9 धावांची आवश्यकता। अकरा चेंडू 8 धावा। जबरदस्त खेळण्यात, सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, खडखडी चौकार। पुन्हा बाकी चांगला चेंडू, पण इथे बाकी व्हाईट बॉल खुणावतात। व्हाईट बॉल, व्हाईट +1 आणि धावसंख्या 2 ने वाढत होते ती 26। 3 धावांची आवश्यकता विजयासाठी, 2 धावांची, माफ करा। इथे बाकी शॉर्ट खेळत, 1 धाव बघायला मिळते। 1 धावांची आवश्यकता विजयासाठी। आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय। संतोषजी घ्या तिकडे, मॅन ऑफ द मॅच पण घ्या, टॉस पण करा। फाइटर जाइए मत, आपका सम्मान से लेके जाइए। वेल प्लेड, हार्ड लक। नई टीम है, बिल्कुल नई टीम लाके आपके खेले थे। सौरव वेल प्लेड, अच्छा बैटिंग देखा मैं आपको। हमने मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मैन ऑफ द मैच कौन है?